गोल्या खात नाही. गोल्या खात नाही. गाडी काढून मला घ्या. हे सांगू मला हे आवडतं, मग फ्राय आवडतं. हे खास सगळे माझ्यासाठी आहेत, पण ठीक आहे ना, देऊन टाकते मी. ओहो. आणि जांभळा मी नाही घेतलेली. काही मम्मीने सुके मच्छी खूप आणलेले आहेत. जांभळा मी नाही घेतलेली खास माझ्यासाठी, पण मी हिला देऊन टाकतोय. ऐश करो. रेड कार लागला मला. लाल लाल एकदम क्रिस्पी करा का, एकदम टेस्टी लागला पाहिजे. आता होईल आपला भात. दोन बघू शकता आपला रस्ता कालवण जो आहे तो काही झालेला आहे रेडी. खातच राहिले. हे बघ, सुट्टीचा नाद नाही करत. तर बॉम्बेला आपले मस्त क्रिस्पी वगैरे झालेले आहेत रेडी. हॉस्पिटलला आल्या आम्ही. बस गोल्या खायला, गोल्या आता गोल्या देतील ते, तर खायला लागतीलच. काय गोल्या द्या. गोल्या खात नाही. गोल्या खात नाही. थोडासा वीक वीक वाटलं म्हणून आलो. तर चाललं तर घरी. मी आलेली मला चेकअप करायला. त्या काय खाडम कुडूम बॉटल जातो आता घरी पटकन, कारण की बाय झोपून आले. तिला मी उठायला नको. शाईटो नाही चालू करा पहिले. तर मला बोलले बस, आणि स्वतः मला बोलले आता पुढे. त्यात गाडी काढून मला घ्या. तिला बसायला जाताच लागतात म्हणून फिरणार. तर आता घेतलं आम्ही मस्त इथे ट्रिपल राईस इथनं. अच्छी लेट्स गो. लेट्स यू. तर तुम्ही बघू शकता किती अंधार आहे आमच्याकडं. कारण या रस्त्याला लाईटच नाही कुठं. आणि जो फील येतो ना चालू गाडी चालवायचा एकच नंबर. आणि मला एवढं भीती वाटते ना. ही घाबरतं कारण ही कधी आली नाही या रस्त्याला. आवाज येत नाही. गुड मॉर्निंग सर्वांना, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. ॲक्च्युली काल जसं क्लिप शूट नव्हतं केलं म्हणून कालचं व्लॉग आम्ही आज कंटिन्यू करतो. आणि इकडं चालल्या गप्पा. ती चालल्या आता बाहेर. आमच्या प्रांशीचा काहीतरी खाऊ आलाय, उपमा वगैरे, रवा वगैरे आलाय अंगणवाडीत. सो ती चालले आणायला आता. मस्त मस्त बघतो. सो ब्लॉग तर चालू केलाय. आता नाश्ता वगैरे करून घेतो. पप्पा काय बोलतात? काय बोलतात पप्पा? ते तुम्ही जसं हॅलो गाईज बोलला तेव्हापासून तुमच्याकडे बघते. हाय गाईज, नमस्कार, हॅलो, थँक्यू. तुला पण थँक्यू शिकवतो मी, सगळ्यांना शिकवतो मी, बारीक पोरांना. थँक्यू. असतं. चला तर ती आता जाऊन येईल आणि खाऊ वगैरे आणेल. बघू अजून पुढे काय काय होतं. तोपर्यंत कनेक्ट राहा आपल्या सोबत. चॅनल कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. सोडतात ना लवकर. केस धरलं केस अजिबातून सोडत. काहीच सर्वांना गुड मॉर्निंगच आहे अजून आमची. आणि इकडं आत्ताच इस्त्री वगैरे करत होती कपड्यांना. इस्त्री गेली. एक नंबर इस्त्री करते ही. शिकवलंय तिला मीनीच. आणि ती आता जांभळा घेतलेली काल. लाईट घालव. चल जांभळा दाखवतो तुम्हाला. ही बघा बिटकुशी जांभळा. तिला काही बारीक बारीक जांभळा आवडतं काय माहित. जांभूळ कसा पाहिजे, मोठा पाहिजे. म्हणजे लागताना ठीक टाकते, पण जी मोठी जांभळा खायची मजा आहे ती वेगळीच आहे. आमचं झाड आहे जांभळाचा, पण आम्ही कधी जात नाही. पहिले जायचो बारीक असताना पाडाला. आमच्या शेतावर आहे ज्या मोठी जांभळ्यात. आता मी येते जेवण करायला पटकन. मस्त पैकी सुके बोंबील करणार मी आज. त्याचा रस्सा करणार थोडासा, आणि थोडंसं फ्राय करणार आहे. मम्मीने केलंय इथे. हे काय केलं मम्मीने केली थोडीशी सुकट मोठीवाली. ती काम काय कोण सुकट ती? आंबारी सुकट. तांबारी बोलतो. आंबाडी नाही आंबारी. एक नंबर खायला. आणि हे बघा जावळा तळलेला जावळा फ्राय. तिने आता ही भाकरीची खाल्लं ना जेवताना.
सो तुम्हाला आज आमच्या चॅनलवर बघायला भेटेल तो म्हणजे सुक्या बोंबलाचा रस्सा म्हणजेच कालवण वगैरे आणि सुक्या बोंबलाचा फ्राय ना. पर्सनली माझा खूप फेवरेट आहे बोंबील फ्राय, बोंबील सुका आणि ओला पण ना, जो तो रव्याम फ्राय असतो तो ओली बोंबील मला नाही आवडत. बोंबील मला हेच आवडतं. मला हे आवडतं, मग फ्राय आवडतं. हे खास सगळे माझ्यासाठी आहेत पण ठीक आहे यांना देऊन टाकते मी आता. ओहो. आणि जांभळा मी नाही घेतलेली, काही की मम्मीने सुके मासे खूप आणलेले आहेत. जांभळा मी नाही घेतलेली खास माझ्यासाठी, पण मी हिला देऊन टाकतोय. ऐश करो. माझा डायलॉग मला तो डायलॉग नाही, मी नाही काढलं नवीन मार्केटमध्ये. आता हे बोंबील मस्तपैकी फ्राय वगैरे करू आणि मस्त लुबडवू ना, एकदम टेस्टी लागतात ते. सो ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कशी बनवतात ती बोंबील फ्राय. फ्राय दाखवेल जास्त करून, रसा काय रसा लगेच होतो ना, तो फ्राय लवकर होतो. दोन्ही पण लवकर होतो. मला वाटतं फ्राय लवकर होतो. या जांभळा खायला घेतले मी कोथिंबीर थोडीशी, आलं लसूण थोडंसं, अर्धा इंच आलं, एक टोमॅटो, एक कांदा आणि हे आपलं सुकं खोबरं. ह्याचं वाटण करून घेणार आहे म्हणजे मला संध्याकाळला काम येईल थोडंसं वाटण. आणि थोडंसं आता मी रस्स्याला घेईल थोडंसं, बाकी मी संध्याकाळलाच यूज करणार आहे. तो कोथिंबीर वगैरे साफ करून धुवून वगैरे ठेवलेली. आणि आता ते वाटण करते. वाटण नव्हतं आमच्याकडे गेलेला, सो ती करून ठेवते. वाटण होता तो काल मी संपवला. अच्छा. थोडं फ्रेश करून ठेवते. काल कसं, हां काल भाजी केली ती, भाजी चण्याची ना. सो कटिंग वगैरे करते ती आता आला, आणि आता हे वाटण वगैरे करून घेईल. आणि इकडे बॉम्बील पण कट वगैरे करून ठेवलं मस्तपैकी. कालच कट करून ठेवलेलं ते, आल्यावर कधी आल्यावरच, तेव्हा आणलेलं तेव्हाच कट करून ठेवलं सगळं. सो मम्मी वगैरे गेले मसाला कुठाला ना, मिरची आणायला तशी. अच्छा, मिरची आणायला गेलात. कुठे गेलात? कर्जतला. बाबा एवढं लांब? कर्जतला कुठं? कर्जतला सिटीमध्ये? तुला काय माहिती आहे मग? माझी मम्मी जायची कर्जतला. ओके. सो किती वेळा बोलू वाटण करतात हे कंटिन्यू राहा. तर आता बोंबील मी धुवून घेतलेत आणि थोडेसे सुकवलेत. आता यात मी म्हणजे हे बोंबील मला फ्राय करायचे, त्यात मी आता मीठ वगैरे टाकून घेतो. थोडंसं मीठ चवीनुसार. मीठ जरा टाकायचा, चवला असं जास्त खारट. हां, थोडंसं खार पण. गरम मसाला टाकतो. मसाला आपला घरचा नॉर्मल. हे फ्राय ना. हां, आणि थोडीशी हळद. ओके. आणि थोडंसं जो आलं लसूण कोथिंबीर वाटले ना आपण, वाटण मी घेत नाही म्हणजे तसं, पण थोडंसं. हे बॉम्बेल बोलतील का आपल्या दोघांना? एवढं घेतलेस तुम्ही? हा, मग खूप होते. किती काम? मी ते सगळं खातं, तुला माहिती मला आवडतात. थोडं जास्त घ्यायचं ना. बाद झालं सगळं संपवायचे. हा का? भाजी येते पावसाळ्यात लागते. घासाड तर ही खायला, नंतर मला देते 1-2. तुम्हाला 3-4च भेटतील. 3-4च भेटतील. वा. सो गाईज, गरमी एवढी आहे ना, गरमी की मी मसाला लावून घेतलाय. बोल बाबू, तू बोल. घे झाला. हा, ओके. आता इथे एका सगळ्या रस्ता घालून घेते, नाही की मला वाटते म्हणजे बाय उठे. बाय नव्हत्याची बाय झोपले मस्तात. आणि गरमी एवढी आहे ना का ब्लॉक करायची इच्छाच नव्हत. आमचा मोबाईल पण हिट मारतो मग. तर काय नाही, तिने मस्त मॅरिनेट वगैरे केलंय ते. आता फ्राय करेल ती 2 मिनिटात. आणि त्या रस्सा घालून घेते. अच्छा, पहिला रस्सा का? आणि त्यानंतर फ्राय. ओके, म्हणजे ते थोडं मॅरिनेट करत ठेवायचे का 5-10 मिनटं? येस. ओके. सो टोपशी वगैरे ठेवले तिने. सर्व काय तुम्हाला बघायला भेटेल आज. प्रॉपर रेसिपी. जेव्हा तेल ठेवलंय गरम करत. थोडंसंच करायचं रस्सा, रस्सा नाही करायचा. हिचा चॅनल कधी ओपन होता? सो काय रेसिपीचं तर आम्ही एक चॅनल कॅन्सल केलं, तर रेसिपी आपलं चॅनल तुम्हाला बघायला भेटतानाच. थोडेसे प्रोफेशनल दाखवायचे पण प्रयत्न करेल आता ना. आणि जो हिचा कुठला आरीवर्क ना, सो सध्याला जायला नाही भेटत आरीवर्कला, कारण बाय पण झोपत ना आजकाल आमचे ना.
बाय पण आजकाल जागरण असतं बायचं आणि आम्हाला पण जागायला लागतंय. A few moments later. आता हा मसाला मस्त फ्राय करून घेतला शकतो. माझं संध्याकाळी मस्तपैकी चिकन पुलाव करायचा बेत आहे. जो मला नाही आवडत त्यापेक्षा बिर्याणी कर ना. नाही तुम्हाला आवडेल. नाही मी नाही, मला नको पुलाव लाव. आय हेट पुलाव्स. चिकन बिर्याणीच करणार आहे म्हणजे मी. पुलाव नको. चिकन बिर्याणीच करणार. तू बोलतस मी बिर्याणी करतोय पण तू पुलाव करतोस मला माहिती आहे. पण त्याचा थर वाला नाही करणार, डायरेक्ट वाला करणार. असं आला कधी वाटण तो काळी होती पण ती कट लागला तिच्या बोटाला. जास्त नाही लागला. तर बाय उठले म्हणून ते तिकडे गेलेत आणि मी पटकन याच्यामध्ये मसाले टाकून घेतले. फ्राय होता मस्तपैकी. आता यात टाकून घेते आपले हे बोंबील. थोडेसे टाकते मी रश्श्यात, कारण की आम्ही तिघंच खायला असं कोण नाही. आणि रश्श्यातले नाही आवडत जास्त आहे ना, मला फ्रायच आवडतं म्हणून फ्रायला मी जास्त घेते. तर हे यात मी काय टाकलं, हळद मीठ मसाला टाकून घेतला फक्त. मी वाटण करून थोडं करते, म्हणजे असं म्हणजे कांदा आणि टोमॅटोवरती पण करते, लसूण म्हणजे फोडणी टाकून. पण हा आज मी वाटण मला केलं आहे, असं पण केल्यावर खूप मस्त लागतो. तर हे आले. बाय झोपली. बाय कसं झोपतो फक्त मस्त. इथं मला झोपायले. आमचं असतंय रोज जागरण. व्हिडिओ चालू आहे का बघ. हो जागरण असं झोपायले आज मला. तर काय काय केलं असतो आता. झाला तर असं होईल तो 10 मिनिटात. बाबा बटाटे तू खायला लागलीस. तुम्हालाच टाकली. मी नाही बोंबील तर असं खात, माहिती आहे ना. कशी आहे रे तू. बाजारावर घेणार ना. नाही सुकट आहे ना. ठीक आहे, पाणी लागत असतं. जर मला सुकट नसते तर मी तुला करत नसते का बोंबीलचा रस्सा. मग तुला मी वाकट्या खायला नसतं. मला वाकट्या आवडतात. सुकी मच्छी जरा आम्ही जास्त खातो. नाही मग खातो मी, पण मला आवडत नाही एवढं. इकडं अजून तसं ठरतो टेबल घ्यायचं पटकन फ्राय भुका लागला आता. कशाला किती थांबा. हां मग तेच पटपट करू. नाही होणार नरम एवढं काय नाही. मला माहिती आहे मी करते. मी खातो ना, मला माहिती असतं. तुम्हाला तळून डायरेक्ट गरम गरम होते. सो ठीक आहे. आता जोपर्यंत रसा वगैरे तोपर्यंत भात घालून घेते एका साईडला. अजून भात नाही. नंतर मग झाल्यावर सगळं अजून भात पण व्हायचे. भूक लागले. सकाळला आले तेवढे झोप आलेत बाबा. आणि एवढ्या गरमी झोप पण नाही लागत चांगली ना. सो मी जातो आता बायकडं. ते उठले, झापा घालला पण जोरात जोरात. आणि ही करते जेवण. कंटिन्यू राहा. बघू शकता आपला रस्ता कालवण जो आहे तो काय झालेला आहे रेडी. आणि हा काय बोलतोय. खातच राहील. हे बघ सोपटीचा नाद नाही करत. तर इकडे भात पण आपला रेडी झालाय. किती शिट्या झाल्या. किती शिट्या लागतात ग. 7-8. पाणी पण 7-8 होत असतील. तर आता ती फ्राय करते. थोडासा सकाळचा तेल वाटतं यूज करते. ती कशासाठी घेतला तेल. पापड तलाला. सो बायला त्याने तिकडे ठेवला काय तुला कुकरचा आवाज झुल्यान ठेवून आली. कारण आमचे गरम खूप होतं. आम्ही पण झोला बांधतो घरात, पण दुपारच्या वेळी नको ना. तर अशा प्रकारे बॉम्बे तीन टाकले. इथं भीती वाटतं का हो. नाही तुला काय, तुला आहे सवय. रेड कार लागला मला आता. बघू शकता बॉम्बील आपले फ्राय होता तिकडे. बाबा या कुकरच्या आता मध्ये मध्ये चाव चाव. हा तर हिचा काय माहिती आहे का प्रॉब्लेम. जेव्हा मी ब्लॉग चालू करतो ना तेव्हा काय नाही बडबड करायची. आणि नाही तेव्हाच ब्लॉग बंद असतो ना तेव्हाच काय नाही वाटलं. काय हो राग येतं ना यो. आता काय झाला ना अजून तेल. खरंच मला इरिटेट केलं नाही. आम्हाला बोलून नाही देतो. सो कंटिन्यू राहा. त्यांनी ठेवल्या बॉम्बे. हे बघू शकता तुम्ही.
मस्तपैकी लाल 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 एकदम क्रिस्पी करा का एकदम टेस्टी लागल पाहिजे. आता होईल आपला भात 2 मिनिटं. कंटिन्यू राहा, कंटिन्यू राहा. सोबत राहा, कनेक्ट राहा, चॅनल सबस्क्राईब पण करा. झोपाले जेवलं झोपतो डायरेक्ट, भेटू संध्याकाळी. तर बॉम्बेला आपले मस्त क्रिस्पी वगैरे झालेले आहेत, रेडी पण झालेले आहेत. तरी पण परत तेल हे केलं ना, पलटी केली ना, बायको उठले बाहेर. ठीक आहे. आता रेडी वगैरे झाले, आता जेवण वगैरे येऊ. सो गाईज घेतलं आता जेवण वगैरे आम्ही, आणि बॉम्बेल्यात सुकडे आंबार आणि ही फ्राय केलं सुकडे आणि थोडासा भात आहे. सो जेवण वगैरे करतो आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. एकदम नॉर्मल रेसिपी दाखवा तुम्हाला, जो बॉम्बिल फ्राय आणि बॉम्बलाचा रस्सा. सो भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू आपल्या सोबत. चॅनल कोण नवीन असेल तर लाईक पण करा, कमेंट पण करा आणि शेअरसुद्धा करा. बाय बाय.